अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णा स्वप्नीलला सांगते की तुम्हाला आणि रुपालीताईंना जे बाळ मंदिरात सापडलं ते बाळ माझं आणि अर्जुनचं आहे आणि ते ऐकून स्वप्नील पूर्णपणे खचून जातो. मात्र अर्जुन त्याला सांगत असतो की तू अप्पीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको. मात्र स्वप्नील म्हणतो की जर ती बोलते ते खरं असेल तर, आणि त्यावर अप्पीसुद्धा त्याला सांगते की आज संध्याकाळपर्यंत मी सगळे पुरावे तुम्हाला आणून देईल. आणि मग त्यानंतर स्वप्नील तेथून निघून जातो. तर अर्जुन अप्पीवर खूप चिडलेला असतो. तो अप्पीसमोर हात जोडून म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना, तू कोणालाही काही बोलू नको. मग हे सगळं करण्याची काय गरज होती? बघितलं ना दादाची काय अवस्था झाली ते. आणि त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन, मी 2 महिने गप्प बसले होते, पण मी आता गप्प बसणार नाही. आणि इतके दिवस मी तुझंच ऐकत होते ना, मग तू एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ. मात्र अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की अप्पे, गेले 2 महिने मी तुझ्यासाठी खूप काही केलं. हॉस्पिटलमध्ये चकरा मारल्या, बाळाच्या आठवणीमध्ये रडलो, तुला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तू आता खरंच हाताबाहेर गेली आहे. तुझ्याकडे बघून वाटतच नाही की तू माझी अप्पी आहे. आणि त्यावर अपर्णा म्हणते की माहिती आहे मला अर्जुन, तुला मी वेडसर वाटते ना, पण ही आईची माया आहे. आणि आता तू हिला कितीही बांध घालण्याचा प्रयत्न केला ना तरी मी थांबणार नाही, कारण ते बाळ माझं आहे. आणि जी गोष्ट आत्यांना समजली ती तुला कळू नये का रे? आणि ते ऐकून अर्जुन तर डोक्यालाच हात लावतो. तो अपर्णाला विचारतो की तू आत्यांना सुद्धा सांगितलं का? त्यावर अप्पी म्हणते मी त्यांना काही सांगितलं नाही आहे, त्यांना सगळं काही स्वतःहून समजलं. आणि मुळात जी गोष्ट त्यांना कळली ती तुला का कळत नाही आहे? 2 महिने आपलं बाळ आपल्यापासून लांब आहे आणि हे फक्त तुझ्यामुळे. जर तू आधीच माझ्यावर विश्वास ठेवला असताना तर आपलं बाळ कधीच आपल्या कुशीत आलं असतं. मात्र ते ऐकून अर्जुन मनाशी म्हणतो की आता या अप्पीने माझ्यापुढे दुसरा कोणताही मार्ग ठेवला नाही. हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावंच लागेल. आणि मग तो रडतच तिला मिठी मारतो आणि तेथून निघून जातो. मात्र अप्पी त्याला सांगत असते की आज संध्याकाळपर्यंत मी तुला सगळे पुरावे आणून देईल. तर दुसरीकडे सरकार त्या जोगळेकर नर्सच्या पाठीमागे जातात आणि तिला विचारतात की मॅडम कुठे निघालात तुम्ही? त्यावर ती रागातच सांगते की घरी चालली आहे, माझी ड्युटी संपली आता. त्यावर सरकार म्हणतात ड्युटी संपली का? ठीक आहे, पण घरी जाण्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. मात्र ती बाई नाटक करत म्हणते की मी तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे, आणि आहात कोण तुम्ही? आणि त्यावर सरकार म्हणतात की मी हंबीरराव कदम आहे. सरकार म्हणतात मला इकडचे सगळे आमदार खासदार मी माझ्या खिशात घेऊन फिरतो, त्यामुळे आता मी जे काही विचारतोय ते सगळं खरं खरं सांगायचं, नाहीतर तुमच्या घरचं रेशन पाणी बंद करेल. आणि सरकारांची ही धमकी ऐकून ती नर्स खूपच घाबरते. ती विचारते की कशाबद्दल बोलायचं आहे तुम्हाला? आणि त्यावर सरकार म्हणतात की साताऱ्याच्या कलेक्टर अपर्णा कदम यांच्या डिलेव्हरीच्या दिवशी तुम्हीच ड्युटीवर होता ना, मग त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? आणि त्यावरती नर्स म्हणते की मला खरंच काही माहीत नाही. त्यामुळे सरकार तिला पुन्हा एकदा धमकी देतात की परिणामांची तयारी ठेवा. त्यामुळे ती घाबरून म्हणते की त्या दिवशी मला डॉक्टर आकाश यांनी जे सांगितलं तेच मी केलं. त्यामुळे सरकार विचारतात की नेमकं काय झालं होतं ते सविस्तरपणे सांगा. आणि मग ती नर्स सांगू लागते की डिलेव्हरी झाल्यानंतर लाईट गेली होती आणि त्याच वेळी त्यांच्या केबिनमध्ये एक माणूस काळा मास्क लावून काळी कपडे घालून आला होता आणि त्यानेच बाळांची आदलाबदली केली. त्यावर सरकार विचारतात की कोण होता तो माणूस? त्यावरती नर्स तिच्या मुलांची शपथ घेऊन सांगते की तो माणूस कोण होता हे मलाही माहीत नाही. त्यावर सरकार विचारतात की मग ते डॉक्टर आकाश कुठे आहेत? मात्र त्या नर्सला ते माहिती नसतं. पण सरकार म्हणतात की जोपर्यंत मी या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत तुम्हाला इथून कुठेही जाता येणार नाही. दुसरीकडे बंट्या आणि तो अण्णा गायतोंडेंना एका ठिकाणी घेऊन येतात. ते गायतोंडेंना बांधून ठेवतात आणि मग त्यानंतर बंट्या अण्णाला सांगतो की काढ त्याच्या तोंडावरचं कापड. मात्र अण्णा म्हणतो की असं कसं काढू, त्याने तुम्हाला ओळखलं तर? मात्र त्यावेळी गायतोंडे म्हणतात की मला माहिती आहे हा माणूस कोण आहे ते. तर बंट्या देखील अण्णाला म्हणत असतो की हा तर मला ओळखणारच, पण तिकडे तुझी बायको पळून गेली आहे, तिने तोंड उघडलंच असणार. आणि त्यावर अण्णा म्हणतो की ती तसं काही करणार नाही, आमच्यावर विश्वास ठेवा. तर बंट्या म्हणतो की तिची ममता जागृत झाली आहे आता, जर तिने तोंड उघडलं ना तर मी तुम्हा दोघांना कुठे गायब करेल कळणार पण नाही. त्यामुळे मग अण्णा लगेच त्याच्या बायकोला शोधण्यासाठी जातो. तर इकडे बंट्या गायतोंडेंच्या चेहऱ्यावरचं कापड काढतो. गायतोंडे खूप चिडलेले असतात. ते म्हणत असतात की मला वाटलंच होतं, एवढं नीच
काम तुझ्याशिवाय दुसरं कोणी करूच शकणार नाही. तर बंट्या हसतच म्हणतो की ती अप्पी भर लग्नातून पळून गेली, सगळ्या गावासमोर तिने माझं नाक कापलं, मग मी दुसरं काय करायला हवं होतं. आणि त्यावर गायतोंडे म्हणतात की मॅडमने जे काही केलं ना ते बरोबरच केलं. आणि ते ऐकून बंट्या खूप चिडतो. तो गायतोंड्यांना धमकी देतो की मी तुला हाल करून मारेल जर परत काही बोलला तर, आणि मी त्या अप्पीला त्रास देण्यासाठीच हे सगळं केलं. आणि आता जर मला संधी मिळाली ना तर मी पुन्हा त्या बाळाला गायब करेल आणि अप्पीलासुद्धा पळवून नेईल. आणि त्यामुळे गायतोंडे घाबरतात. इथून कशी सुटका करायची याच गोष्टीचा ते विचार करत असतात. तर दुसरीकडे ते डॉक्टरांना सांगत असतात की बाळाचे सॅम्पल खूप कमी आहेत, त्यामुळे DNA टेस्ट पॉसिबल नाही आहे. मात्र त्या डॉक्टर म्हणतात की काही करा पण ही DNA टेस्ट व्हायलाच हवी, ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की ठीक आहे, मी माझे पूर्ण प्रयत्न करतो. तर दुसरीकडे स्वप्नील रुपालीकडे जातो. तो बाळाकडेच बघत असतो. त्यामुळे रुपाली विचारते की काय झालं, काय म्हणाली ती अपर्णा, आणि ती असं का वागतीये. त्यावर स्वप्नील म्हणतो की काही नाही, तू आधी तिला बाळाजवळ येऊ देत नव्हती ना, म्हणून मग तिने तुला न सांगताच बाळाची लाळ घेतली. त्यावर रुपाली चिडून म्हणते की आधीची गोष्ट वेगळी होती, पण आता चांगल्या कामामध्ये मी कशाला अडथळा आणेल, प्लीज तुम्ही तिला सांगा की पुन्हा अशी वागू नको. आणि त्यावर स्वप्नील हो म्हणतो. मात्र त्यावेळी देखील तो बाळाकडेच बघत असतो आणि मनाशी विचार करत असतो की बाळ खरंच अपर्णासारखं दिसतंय का. आणि मग तो रुपालीला प्रश्न विचारतो की समजा उद्या बाळाचे खरे आईवडील आले तर. आणि ते ऐकून रुपालीला धक्काच बसतो. ती म्हणते त्या लोकांना मी दारातसुद्धा उभं करणार नाही, एवढ्या तान्ह्या बाळाला ते सोडून गेले होते, मग आता त्यांचा बाळावर काही अधिकार नाही. त्यावर स्वप्नील तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की त्यांचं यामागे काहीतरी वेगळं कारण असेल, पण रुपाली काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की कायदेशीररित्या बाळ आता आपलं आहे आणि त्याला मी कधीच माझ्यापासून दूर करणार नाही. दुसरीकडे अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये जातो. तो चिंचोकेंना घडलेला सगळा प्रकार सांगतो. त्यामुळे त्यांनाही धक्काच बसतो. तर अर्जुन म्हणतो की मी माझ्या काळजावर दगड ठेवून एक निर्णय घेतलाय, अप्पीला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा. ते ऐकून चिंचोके घाबरतात. ते अर्जुनला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तो काही ऐकूनच घेत नाही. तो म्हणत असतो की आता गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. आणि मग तो लगेच हॉस्पिटलमध्ये कॉल करून सांगतो की आमच्या गावात एक मानसिक रुग्ण आहे, त्याला घेऊन जाण्यासाठी एक टीम पाठवा. दुसरीकडे रुपाली बाळाला घेऊन बसलेली असते. ती बाळाशी बोलत असते आणि म्हणत असते की बाळा तू सगळ्यात आधी आई म्हण, मी तुला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही. आणि तिचं हे सगळं बोलणं अप्पी ऐकत असते आणि ती मनाशी म्हणते की खरंच माझं बाळ मला मिळेल ना. त्यानंतर रात्री सगळेजण सरकारांची वाट बघत असतात, पण तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. तो मोठमोठ्याने ओरडूनच अप्पीला आवाज देत असतो. अप्पी बाहेर आल्यानंतर तो तिला विचारतो की कुठे आहेत तुझे पुरावे, आता रात्र झाली. आणि त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन प्लीज मला थोडा वेळ दे. मात्र त्यावेळी मनी मावशी मध्येच काहीतरी बोलायला सुरुवात करते, पण कदम तिला गप्प बसायला सांगतात. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की अप्पे मी दिवसभर तुझं सगळं काही ऐकून घेतलं, पण तू रात्री पुरावे देणार होती, मग आता पुरावे दे. कुठे आहेत ते गायतोंडे आणि कुठे आहे तो रिपोर्ट. त्यावर अप्पी लगेच डॉक्टरांना आणि गायतोंडेंना कॉल करण्याचा प्रयत्न करते, पण ते दोघेही तिचा कॉल रिसीव करत नाही. आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो की अप्पे आतापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलं, पण आता नाही, आता मी जो निर्णय घेतला आहे तो तुला मान्य करावाच लागेल. त्यावर कदम त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. आत्यासुद्धा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन काही ऐकूनच घेत नाही. आणि त्याच वेळी मनीमध्येच म्हणते की या अप्पीनेच नक्की काहीतरी केलं असणार. आणि मग ती सगळ्यांनाच सांगून टाकते की अप्पीने बारशाच्या दिवशी बाळाला अंगावरचं दूध पाजलं होतं. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.